तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपल्याला जायचं आहे आळंदीला. इथं जवळच आळंदी आहे. खायला बनवतील तुला केस करायची म्हणजे तिथं आंघोळ पांघोळ वस्तू ना तर टाळल्यावर जेवता येईल. मन नाही करायची. हा घ्या छान. अर्धा तास रांगेत लावून फायनली दर्शन झालेले आहे. तर गाईस फायनली दर्शन झालेले. खूप भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. तर चला तर गाईज इथं जवळ भाऊन ते राहतं, मग त्यांच्याकडे गेलो, जेवण वगैरे केलं. तर गाईज आता वाजले 4. आम्ही निघालोय पुण्यावरून घरी जाण्यासाठी. तर गाईज आपण आता 4ला निघलोय, त्याच्यामुळे आपल्याला 10-11 वाजणारचे घरी जातात आता. तर गाईज आपण आलोय चाकणमध्ये आणि खूप ट्रॅफिक लागली गाईज. इथं पूर्ण अर्धा तास वेट करून फायनली ट्रॅफिक मोकळी झाली आहे. आता इथून पूर्ण पुढचा रोड आहे सगळा मोकळा राहणार आहे. तर गाईज आपण चाकण पासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर पुढे आला असेल आणि आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं गाईज इथं. तर गाईज हे बघा किती मोठी तार घुसली या टायर मध्ये. आता हे टायर खोलावं लागेल आणि स्टेपनी आपण टाकू. तर गाईज फायनली टायर चेंज केलेला आहे. आता आपण इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तर गाईज आपण थांबलेलो आहे डिझेल घेण्यासाठी. तर गाईज आपण आलोय जेवण करण्यासाठी राजस्थान हॉटेलला. शेवभाजी आणि रोटी. तर गाईज फायनली जेवण पण झालेलं आहे. इथून 25 किलोमीटर आपलं घर आहे. तर चला. आय होप गाईज तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि गाईज तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.